रोजच्या जेवणात केसांसाठी लागणारं प्रॉपर न्यूट्रिशन तुम्ही घेताय का हो, की नुसतंच म्हणताय माझा हेअरफॉल खूप होतोय? बरेचदा हेअरफॉल बॉडीच्या आतून सुद्धा ट्रीट करावा लागतो. म्हणजे बॉडीला जर प्रॉपर न्यूट्रिशनच मिळत नसेल तरी सुद्धा हेअर रूट्स वीक होतात आणि गळायला लागतात. पहिलं म्हणजे प्रोटीन रिच फूड खाणं. आपले केस सुद्धा ना एका केराटिन नावाच्या प्रोटीन पासून बनलेले असतात. त्यामुळे आहारात प्रोटीनचा समावेश करणं खूप महत्वाचं आहे. पनीर, कडधान्य, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि सोयाबीन हे तुमच्या आहारात आत्ताच ऍड करा. दुसरं म्हणजे आयर्न रिच फूड खावा. आपल्या बॉडीमध्ये जे आयर्न असतं ना ते काय करतं, बॉडीच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवायला मदत करतं. तुमच्या आहारात पालक म्हणजे सगळ्याच प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, नाचणी, त्यानंतर काळे मनुके, खजूर, राजगिरा अशा पद्धतीचे पदार्थ ऍड करा, जेणेकरून बॉडी मधलं आयर्न बॅलन्स राहील. तिसरं म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिड. हे तुमचं स्कॅल्प नरिश ठेवतं आणि केसांचं टेक्स्चर इम्प्रूव्ह करायला सुद्धा मदत करतं. आता हे कशातून मिळतं तर चिया सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स हे त्याचे खूप उत्तम सोर्सेस आहेत. रोज खात जा. चौथं आहे विटामिन B12. विटामिन B12 कमी असलं ना बॉडीमध्ये तर भयानक केस गळायला लागतात. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ना त्यांच्या बॉडीमध्ये याची डेफिशियन्सी खूप रेअरली बघायला मिळते, पण जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्याकडे खूप कमी सोर्सेस आहेत विटामिन B12चे. सो त्यांनी दुधापासून बनवलेले पदार्थ, पनीर, चीज, दही हे खावं. आणि असं लक्षात आलं की बॉडीमध्ये खूपच कमी आहे विटामिन B12 तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं सप्लिमेंट घेणं कधी कधी चांगलं असतं. पाचवी गोष्ट, जर डाएट करत असाल तरी सुद्धा बॉडीमध्ये आपण काय घेतो याच्याकडे लक्ष द्या. कारण कधी कधी काय होतं ना, डाएटिंगच्या नादात आपलं बॉडीला न्यूट्रिशन कमी मिळतं आणि त्यामुळे सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम उद्भवतात. अशा पद्धतीने जर तुमचा आहार बॅलन्स्ड असेल तर तुम्ही हेअरफॉल होतोय म्हणून कधीच नाही रडणार. उद्याच्या भागामध्ये आपण अजून नवनवीन गोष्टी शिकणार आहे हेअरफॉलच्या संदर्भात. त्यामुळे तत्वे धर्मला फॉलो करायला विसरू नका.